आता उन्हाळा इतका वाढतोय की बाहेरून आल्यानंतर कधी एकदा पंख्याखाली किंवा एसी खाली बसतोय असं आपल्याला वाटतं. भर दुपारी प्रवास करत असताना एखाद्या खरेदीसाठी आपण एकदम गाडीतील एसीमधून 40-44 डिग्री उन्हात उतरतो, तर कधी अचानक भर उन्हातून थंड एसीमध्ये जातो. यामुळे आपल्याला बरं वाटतं, पण या गोष्टीचा कधी विचार केलाय का? याचा तुमच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होत असतो. डॉक्टर निरंजन जाधव सांगतात की बाहेरच्या कडक उन्हातून लगेच एसीमध्ये गेल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. विज्ञानाचा साधा नियमच आहे, कोणतीही गोष्ट थंड केली की आकुंचन पावते आणि गरम केली की प्रसरण होते. रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावल्याने थर्मल शॉक बसू शकतो. यामध्ये चक्कर येणे, डोके दुखणे अशा समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. आयुर्वेदामध्ये स्वेदन अर्थातच वाफ घेतल्यानंतर रुग्णांनी थंड हवेत जाऊ नये असे आवर्जून सांगण्यात आले आहे. ते सांगण्यामागचं कारणसुद्धा हेच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अचानक शरीराच्या तापमानात मोठा बदल करू नका, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल. उन्हाळ्यामध्ये एसी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. काही लोकांना एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने डोकेदुखी, घसा कोरडा पडणे, नाक बंद होणे, शिंका येणे, अंगदुखी, शरीर जड होणे, थकवा लागणे अशा प्रकारचा अनुभव येतो. जो एसी आपल्याला एकदम आरामदायी वाटतो, त्याचे अनेक धोकेसुद्धा आहेत. ते नेमके कोणते आणि या धोक्यांपासून कसं वाचायचं हे सविस्तर जाणून घेऊया हेल्थ विथ सकाळच्या या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थवर हे संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनानुसार सिक बिल्डिंग सिंड्रोम होण्यामध्ये एसी कारणीभूत ठरतो का हे पाहिलं गेलं. 2019 साली झालेला हा अभ्यास 18 ते 45 वयोगटातील 100 निरोगी आणि निर्व्यसनी लोकांवरती केला गेला. हे लोक किमान 6 ते 8 तास रोज एसीमध्ये काम करायचे आणि या वातावरणात जवळजवळ 2 वर्षांपेक्षा जास्त काळ या सगळ्यांनीच काम केलं होतं. वर्षभर चाललेल्या या संशोधनामध्ये असं आढळून आलं की जे लोक एसीमध्ये सतत काम करतात त्यांना विशिष्ट प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. यामध्ये डोळे थकणे, डोळ्यांना खाज येणे, घसा कोरडा होणे, नाक वाहणे अशा समस्या या लोकांमध्ये दिसून आल्या. एसीमध्ये काम करणाऱ्या या लोकांमध्ये या समस्यांचं प्रमाण जवळजवळ 40 ते 50% नॉर्मल लोकांपेक्षा जास्त होतं. कारण एसी फक्त हवा थंड करत नाही, तर तो हवेतील ओलावाही नष्ट करतो. यामुळे खोलीतील हवा कोरडी होते आणि ही हवा आपल्या नाकातील आतील भागावर, घशावर आणि श्वसन मार्गावर परिणाम करते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार या कोरड्या हवेमुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे, ओठ फुटणे आणि केसांवरही परिणाम होतो. ही एसीची हवा घशावर कशाप्रकारे परिणाम करते हे सांगताना ENTC डॉक्टर म्हणजेच कान नाक घसा तज्ज्ञ वृषाली तेलंग सांगतात की या हवेमुळे नाक आणि घसा कोरडा पडतो, नाक बंद झाल्यासारखे वाटते, घशातील नैसर्गिक स्त्रव घट्ट होऊ लागतो, त्यामुळे तो साफ करताना त्रास होतो आणि कोरडा खोकलाही वाटू लागतो. विशेषतः ज्यांना ॲलर्जी, सायनस किंवा श्वसनाचे आजार असतात त्यांना हा त्रास जास्त होतो. एसी वेळेवर साफ केला नाही तरीसुद्धा त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. एसी किती स्वच्छ आहे हे त्याच्या डक्ट आणि फिल्टरवर अवलंबून असतं. जर फिल्टर वेळेवर स्वच्छ केले नाहीत तर धूळ, बुरशी, जीवाणू होऊ शकतात आणि नंतर हेच घटक हवेमार्फत खोलीमध्ये फिरू लागतात. डॉक्टर निरंजन जाधव सांगतात की एसीतील बुरशीमुळे एसी लंग म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनिटिस यासारखे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर ब्लॅक मोल्ड किंवा लॅजिओनेला यासारख्या जंतूंमुळे फुफ्फुसांचे सुद्धा आजार होऊ शकतात. दीर्घकाळ अशुद्ध आणि कोरड्या हवेत राहिल्याने श्वसन मार्ग कमकुवत होतो, त्यामुळं COPD सारखे आजार होऊ शकतात. यामध्ये हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं दोन्हीमध्ये त्रास होतो, त्यामुळे व्यक्तीला वारंवार धाप लागू लागते. तर डॉक्टर तेलंग म्हणतात की यामुळे ॲलर्जिक रायनेसिस म्हणजे धूळ, बुरशी किंवा एसीतील कणांमुळे नाकात होणारी ॲलर्जी होऊ शकते. यामध्ये काय होतं तर शरीर एसीच्या कणांना धोकादायक समजून प्रतिक्रिया देतं आणि त्यामुळे सतत शिंका येणं, नाक गळणं, नाक खाजणं, नाक बंद होणं किंवा डोळ्यांना पाणी येणं अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हॅसोमोटर रायनेसिसची समस्यासुद्धा यामध्ये होऊ शकते. यामध्ये काय होतं तर थंड हवेमुळं नाक अतिसंवेदनशील बनतं, म्हणजेच ॲलर्जी नसतानाही सतत शिंका येणे, नाक गळणे किंवा नाक बंद होणे असा त्रास होतो. एसीचे इतके सारे दुष्परिणाम असल्याने काहींना वाटू शकतं की पूर्णपणे एसी टाळायलाच हवा, पण तशी अजिबात गरज नाही. कारण एसी व्यवस्थित वापरला तर तो वरदान ठरू शकतो. आपण हेल्थ विथ सकाळच्या मागील भागामध्ये पाहिलंच की उष्माघातामध्ये एसी किती फायदेशीर ठरतो ते.
त्यामुळे AC पूर्णपणे टाळायची काहीच गरज नाही. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सौरव मांगडे सांगतात की लहान मुलं, वृद्ध लोक, दमा असलेले लोक आणि ज्यांना ACमुळे त्रास होतो असे लोक यांनी AC संबंधी विशेष काळजी घ्यायला हवी. या लोकांसाठी विशेष सल्ला काय, तर ACचं तापमान 24 ते 26 अंश डिग्रीपेक्षा जास्त ठेवू नका. रात्रभर ACमध्ये झोपणं सुरक्षित जरी असलं तरी हवा डायरेक्ट अंगावरती येऊ देऊ नका. कोणत्याही ACचे फिल्टर्स 15 दिवस किंवा जास्तीत जास्त महिन्याभरात साफ करा. बाहेरून आल्याबरोबर लगेच अति थंड खोलीत जाऊ नका. दिवसभर पुरेसं पाणी प्या. सतत बंद खोलीत बसण्याऐवजी थोडा वेळ बाहेर ताज्या हवेमध्ये जा. पुढे डॉक्टर मांगडे असेही म्हणाले की ACमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असा कोणताही पुरावा नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की बंद खोली किंवा व्हेंटिलेशन नाही आणि अस्वच्छ AC यामुळे इन्फेक्शन वाढू शकतं. म्हणून तुम्ही AC वापरताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर ACमुळे होणाऱ्या धोक्यांपासून तुम्ही वाचू शकता. हेल्थ विथ सकाळचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे कोणत्या विषयावर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घ्यायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कारण माझी सहकारी कोमल जाधव दर मंगळवारी तज्ज्ञ डॉक्टरांसह आपणा सर्वांच्या भेटीला येत असते. त्या भेटीमध्ये तुमचे प्रश्न आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.